नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आज आमच्या इथे एक स्पेशल दिवस आहे, सत्यनारायणांची पूजा आहे आज। प्रमाणे जो काय सत्यनारायणाचा पूजेत मान यथाशक्ती यथासांग भरलेला आहे, बाळगोपाळ मंडळी आणि एकत्र घेऊन तो आपला तू देवान मान्य कर, त्यांच्या कुटुंबियातील सगळ्या माणसांचं रक्षण आणि कल्याण कर। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आणि आज मी आलेलो आहे देवगडला, माझ्या गावाला मोंड चिंचवाडी। आणि इकडे येऊन मला वाटतं एक साधारण 5 दिवस झाले असतील। आज आमच्या इथे एक स्पेशल दिवस आहे, सत्यनारायणांची पूजा आहे आज। सो स्पेशली मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतो आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा व्हिडिओज बनत आहेत माझे इंडिया ट्रॅव्हलचे। सो तुम्ही तेही बघू शकता आणि स्पेशली ही व्हिडिओ माझ्या गावाच्या लोकांसाठी आहे मराठीमध्ये, सो आणि महाराष्ट्रासाठी आहे स्पेशली। सो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे मोंडामध्ये म्हणजेच देवगडमध्ये कोकणात सत्यनारायणची पूजा कशी केली जाते आणि काय सेलिब्रेशन असतो दिवसभर। सो बेसिकली ही पूजा हा जो दिवस आहे तो पूर्ण देवगडमध्ये साजरा केला जातो। सर्वांच्या गावात असा हा दिवस असतोच। गावाच्या लोकांसाठी, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी आपण प्रे करतो देवाकडे त्यांच्या हेल्थ अँड वेल्थसाठी। सो आज तोच दिवस आलेला आहे, आमच्या इथे सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि फिलहाल नाश्ता वगैरे बनत आहे। तर आपण तिकडे जाऊन बघूया नाश्ता वगैरे काय बनतो आहे। मला वाटतं पोहे आणि चाय असेल सर्वांसाठी, पूर्ण गावासाठी आणि जे कोणी लोक येतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक लंगर टाईप सगळं जेवण वगैरे असेल। सो पूर्ण दिवस सेलिब्रेशन असेल, रात्रपर्यंत भजनं वगैरे सगळं असणार। तो सगळं कॅप्चर करीन या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघत राहा आमच्या इथे कसं काय सेलिब्रेशन होतं, ते तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल आणि तुम्ही येऊही शकता नेक्स्ट इयर मग एन्जॉय करायला देवगडला आमच्या इथे। चला तर आपण जाऊया नाश्त्याच्या इथे। तर मित्रांनो, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, पोहे आणि चाय, आणि आता थांबलो आहे। पूजा स्टार्ट होईल थोड्याच वेळात, सत्यनारायण महाराजांची पूजा। सो ते क्लिप्स तुम्हाला दाखवेन या व्हिडिओच्या नंतर आणि मग त्याच्यानंतर महाप्रसाद आहे। सो एन्जॉय करा आजचा दिवस, बघूया अजून काय काय घडतं। मे बी त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स असतील छोट्या मुलांचे, ड्रॉइंग वगैरे असे काही काही ॲक्टिव्हिटीज असतील, बायकांचे काही ॲक्टिव्हिटीज असतील, आपले कॉम्पिटिशन्स असतील, अजून काय काय असेल तर एक्सप्लोर करतो, बघूया। मला पण माहीत नाही, आयडिया नाही काही जास्त, कारण की आता 1-1.5 वर्षानंतर आलो आहे तर आयडिया नाहीच आहे। लास्ट टाईम गणपतीला आलेलो, त्याच्या अगोदर मेमध्ये नव्हतो आलो। सो माझी लास्ट इयरची पूजा ही मिस झालेली आहे, त्याच्यामुळे बघूया काही चेंजेस आहेत की नाही, आयडिया नाही आहे। सो बघू।
त्या ठिकाणी जी काय मोंडकर बंधूंची सालाबाद प्रमाणे जो काय सत्यनारायणाचा पूजेत मान यथाशक्ती यथासांग भरलेला आहे, सर्व बाळगोपाळ मंडळी यांनी एकत्र येऊन तर तो आपला तू देवान मान्य कर, त्यांच्या कुटुंबियातील सगळ्या माणसांचं रक्षण आणि कल्याण कर, त्यांच्या शेतीवाडीत नोकरी धंद्यात कलम काठीत गाडी घोड्यात सगळ्यात संरक्षण कर, पुरुषांचं वैभव स्त्रियांचं सौभाग्य अखंड आणि कायम राख, त्याचप्रमाणे घर कुटुंबात कुठल्या प्रकारचा आजारपण असलं, दुःख असेल, रोग असेल, भीती असेल, संकट असतील तर ती नाहीशी कर. आजपर्यंत जसं बाळगोपाळ मंडळींना मित्र परिवाराला एकत्र नांदवलं, ससवलं, खेळवलं, वाढवलं, अन्न वस्त्र पुरवलं, ताबेदारी घेतलीस, अशी त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टींची ताबेदारी कर. कळत नकळत त्यांच्या हातून तुझ्या या देवकृत्यात किंवा याच्या आधीच्या कार्यात काही चूक राहून गेले असेल तरी आपली त्यांना माफी कर. त्याचप्रमाणे सगळ्यांना उदंड आयुष्य, ऐश्वर्य, विद्या, बुद्धी, धन, यश, वैभव, कीर्ती, आयुर, आरोग्य, ऐश्वर्य संपदा प्राप्त करून दे. आजपर्यंत जसं एकत्र नांदवलं तसं 421 पिढ्यांना इथून पुढे एकत्र नांदव. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर. कार्याच्या देव कार्या ठिकाणी उभे कर. कोणाच्याही घरात काही इडापिडा असतील तरी ती दूर कर. कुटुंबात कुठल्या प्रकारचा आजारपण असतं, दुःख असतील, रोग असतील, भीती असतील, संकट असतील तरी ती नाहीशी कर. सर्व आप्तेष्ट मंडळ, इष्टमित्र देशात विदेशात परदेशात ज्या ठिकाणी त्यांचा कुटुंब कबिला असेल त्या ठिकाणापर्यंत सगळ्यांचं संरक्षण करून सगळ्यांना चांगल्या प्रकारची आपली रखवाली आधार आणि या पूजेचे आशीर्वाद सर्व त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोच कर. परिवारापर्यंत पोच कर आणि सगळ्यांची रखवाली आधार. श्री सत्यनारायण महाराज. गणपतीला नेहमी त्याची सेवा देतो भजनाची. त्याबद्दलची व्हिडिओ आखली माझ्यासोबत तुमचे सगळे शाळकरी बंधू असतात. आम्ही आता तिघेजण सेवेकरी इथे आलेले आहेत. आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये 11 दिवस भजन करतो. आमच्या घरचं साहित्य आहे, जे काही पैसे जमतील ते अर्धे समाजसेवेसाठी वापरतो आणि अर्धे पैसे या मुलांमध्ये शाळेला आम्ही अशी आमची भजन सेवा आहे. एकदम व्यवस्थित. जेवण वगैरे करून मस्तपैकी झोप काढली आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि बायकांचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. हळदी कुंकू ते सगळं. त्याच्यानंतर लहान मुलांचे ॲक्टिव्हिटीज असतील, डान्स वगैरे असतील. सो बघूया. त्या साईडला भरपूर नॉईज आहे त्याच्यामुळे मी घरातून शूट करतो आहे आणि घरातून व्ह्यू बघा. आता याच्यासोबत फक्त एक चाय मारून व्ह्यू अँड चाय बेस्ट. चला. कॉम्पिटिशन सुरू आहे लहान पोरांची आणि सर्वच मुलं लागलेत जोरदार ड्रॉइंग काढायला. जो कोणी विनर असेल तो रात्री डिक्लेअर केला जाईल.
आणि याच्यानंतर मला वाटतं महिलांसाठी पण बरेच कॉम्पिटिशन किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल, तर तोही आपण बघूया.